झाली त्या संदर्भात नेमकं काय सांगतो? बघा, अत्यंत संतापजनक ही घटना आहे आणि हे मोठं षडयंत्र असणार आहे. एक दोन जिहादी हे कृत्य करण्याचं धाडस करू शकणार नाहीत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज ही अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा श्वास आहे, आमचा प्राण आहे आणि अशा महाराजांच्या मूर्तीची विटंबना एखादा जिहादी करतो म्हणजे हे ठरवून दूरदृष्टी ठेवून हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्याच्या हेतून केलेलं हे कृत्य आहे. त्याला माहित आहे की अखंड हिंदुस्थानातील 100 कोटी हिंदूंची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धर्माच्या कोणत्याही कामाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळे एकत्र येऊ शकतात. हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि म्हणून त्या प्रतीकावरतीच घाला घालायचा आणि नेमकी हिंदूंची रिॲक्शन काय येते हे चेक करण्याच्या हेतून त्यांनी केला असेल. परंतु त्या जिहाद्यांनी ही फार मोठी चूक केलेली आहे. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कळल असं उत्तर देण्याची तयारी हिंदू समाजाची आहे आणि म्हणून आज यवतमध्ये अखंड हिंदू सकल समाज एकत्रित आला होता. सरकारकडे आमची ही मागणी आहे की त्याला कडक काय म्हणजे अशी कृत्य केल्यानंतर तुम्ही त्या जिहाद्याला ज्याला अटक केलेली आहे त्याच्यावरती कडक कारवाई करा. हे एकट्यानं केलेलं काम नसेल, ह्याच्या पाठीमागं मोठी टीम असणार आहे. त्या टीमचा शोध घेतला पाहिजे. देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला जर कोणी हात घालतो म्हणजे तो देशाच्या अस्मितेला हात घालतो. देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे. UAPA ऍक्ट मध्ये त्याच्यावरती कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांना ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी ती माहिती दिली. सोलापूरमध्ये आणि मुंबईमध्ये 29 तारखेच्या रात्री दुपारी त्यांनी छापे टाकले होते. तिथं त्यांना ते मिळून आले नाहीत. पोलिसांनी त्या आरोपींचा सर्व CDR रेकॉर्ड चेक केलं होतं. त्याच्यामध्ये जे कोणी त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे नंबर आले, त्यांची चौकशी केलेली आहे. त्यानं मे महिन्यात हे कार्ड घेतलं होतं. म्हणजे हे कृत्य करण्याच्या हेतूनच आता आपला जुलै महिना आहे, मे महिन्यामधलं हे कार्ड आहे. म्हणजे हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट केलेली आहे. तर त्यांचं आम्ही कौतुक करतो पोलिसांचं. पण त्यांनी या खोलामध्ये जावं. 10 इथं अनाधिकृत बांधकामं केलेली आहेत. ती कशी केली, कोणी केली, त्यांना परवानगी कोणी दिली, तर याच्या खोलामध्ये त्यांनी जावं. 27 तारखेला 3 घटना अशाच घडल्या आणि त्याही याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. हे बघा, जाणीवपूर्वक सुरू आहे. यांचे मेन कोण आहेत यांच्या आकाश शोधल्या पाहिजे. आता हे आकाश शब्द आता खूप फेमस झालाय. तर याचा आकाश कोण आहे तो शोधला पाहिजे. दौंड शहरात कोणी मस्तवाल लोक आहेत त्यांना यामध्ये चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे. आणि 3 घटना कशा काय घडतात एकाच दिवशी, 2 दिवसामध्ये? त्या वरवण गावामध्ये महादेवाच्या मंदिराची तोडफोड होते. अरे, महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता आणि परत आम्ही काय हिंदू धर्माची भाषा बोलायला लागलो. मग आम्ही लोकांच्या मध्ये वाद निर्माण करतोय, आम्ही मताचं राजकारण करतोय, असे तत्ववेत्ते महाराष्ट्रातले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात. त्यांना मला प्रश्न करायचा आहे, या पुरोगाम्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आहे याच्यावरती तुमची भूमिका काय आहे? तुम्ही जे स्पष्ट करा. मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवलला राहताय हे बंद करा. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण हिंदुस्थानामध्ये राहतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं कोणी करत असेल तर आपल्या सगळ्यांचं मत एक असलं पाहिजे. या ठिकाणी जे अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासाठी नेमकी काय उपाय? पुण्याचे SP साहेब, गिल साहेब आणि पुण्याचे कलेक्टर अत्यंत कर्तबगार आहेत, माननीय डॉक्टर जितेंद्र डुडी साहेब. या दोघांना माझी विनंती आहे. जिल्हा परिषदला CO कोण आहेत त्यांचं नाव मला माहित नाही, ते CO साहेब पाटील साहेब, त्यांना विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या जागेमध्ये मग ते महाराष्ट्र शासन असेल, गायरान असेल, गावठाण असेल, जलसंपदा असेल, महसूल असेल, कृषी असेल, हे जे वन विभागाची जमीन असेल, या जमिनीमध्ये कोणीही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केलं असेल, बांधकाम केलं असेल, तात्काळ ते निष्कासित केलं पाहिजे. त्याची यादी काढली पाहिजे. या यवतच्या परिसरामध्ये अशी किती बांधकामं झालीत, त्यांना परवानगी दिली का ग्रामपंचायतनं? तर एका गावात 10 परवानगी देण्याचं कारण काय? हे सगळं तपास करून त्याच्यावरती बुलडोजर फिरवला पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.